पण मनोजदादा जरांगे यांना भेटून आलेला आहात जी. आणि तुम्ही उद्याच्याला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात असं समजलेलं आहे 246 बार्शी विधानसभा मतदारसंघामधून. हं. तर काय कसं भेट झाली? काय झालं? तुमची चर्चा काय झाली? याच्याबद्दल थोडं बार्शीकरांना माहिती सांगा. गेली 40 वर्ष मराठी पत्रकारितेत मी श्रमिक पत्रकार म्हणून कार्यरत आहे, हे आपण जाणताच. आणि या माझ्या कारकिर्दीत अगदी नामांतराच्या चळवळीपासून किल्लारी भूकंप असो अथवा कोल्हापूरचा महापूर असो, अशा विविध संकटांबरोबरच दुष्काळ, पाणी प्रश्न यावर मी या विषयांना घेऊन आणि सामाजिक बांधिलकी, सर्व जाती धर्मांना बांधून ठेवून एक चांगला पत्रकार, विधायक पत्रकार म्हणून जे काम केलं आहे हे महाराष्ट्रापुढं आहे. परंतु हे करत असताना जसं प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीविषयी फक्त अभिमानच नाही, तर जातीचे प्रश्न, जातीला पुढं नेण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात आपण राहून काय करू शकतो याविषयीची तळमळ असते. त्याच भावनेतून मी अगदी मराठा समाजाचे महामोर्चे असो अथवा गेल्या 10-15 वर्षात ज्या ज्या मराठा समाजाच्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग राखण्याचा प्रयत्न केला. आपण बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं ज्यावेळी उमेदवारीचा विचार हा जरांगे पाटील यांच्या गोटातून पुढं येतो आहे आणि बार्शीच्या उमेदवारीसाठी जरांगेंचा उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार होतो आहे, अशा बातम्या ज्यावेळेस राज्यात आल्या आणि आंतरवाली सराटीमधून देखील तसा निरोप आला, त्यावेळी मी स्वतः आणि माझे सहकारी मित्र आम्ही आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोजदादा जरांगे यांची भेट घेतली आणि भूमिका सांगितली. ती भूमिका म्हणजे स्पष्टच आहे की मी राजकारण हे माझं क्षेत्र नाही. श्रमिक पत्रकार म्हणून मी कार्यरत होतो आहे. एक संपादक म्हणून माझं काम सुरू आहे. परंतु जर जरांगे पाटील की जे माझ्या समाजाचं नेतृत्व करतात, समाजाच्या विकासासाठी एक योद्धा म्हणून त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, या पार्श्वभूमीवर ज्या जन्मभूमीत, माझी जन्मभूमी बार्शी आहे, की ज्या जन्मभूमीशी मी माझा कनेक्ट सदैव राखलेला आहे. अगदी मी राज्यभर पत्रकारिता करत असलो तरी माझ्या गावाशी संपर्क कधी तुटू दिला नाही. या पार्श्वभूमीवर जर मराठा योद्धा मनोजदादांनी आदेश दिला तर बार्शी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची तयारी दाखवणं एक राज्यातला मराठा संपादक म्हणून मला कर्तव्य वाटलं. आणि ते देखील कधी ज्यावेळेस त्यांच्याकडून माझ्या नावाची चर्चा सुरू झाली म्हणून मी त्यांना भेटलो, माझी भूमिका सांगितली. आज बार्शीत जी सकल मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या एकूण सर्व चळवळीत सक्रिय असलेल्या सर्व मराठा कार्यकर्त्यांच्या वतीनं जे इच्छुक उमेदवारांची चर्चा सुरू आहे त्यांच्या समवेत माझी बैठक झाली आणि त्या बैठकीत पुढील आमची दिशा कशी असेल याविषयी आम्ही ठरवलं. आता जी बैठक झाली त्यावेळेस तिथं सगळे इच्छुक उमेदवार होते, मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मिलाप कसा झाला? कारण प्रत्येकाला उमेदवारी पाहिजे आहे आणि त्यांना उभारायची इच्छा आहे, तर कसा मिलाप झाला तिथं? नाही, मुळात मनोज जरांगे पाटलांचा मावळा या दृष्टिकोनातूनच प्रत्येकजण हा त्या बैठकीला उपस्थित होता आणि प्रत्येकाची हीच इच्छा होती की आम्ही इच्छुक आहोत, म्हणजे जरांगे पाटलांसाठी
कुठलंही युद्ध करण्याची आमची तयारी आहे, ही मूलभूत भावना प्रत्येकाच्या मनात होती. आणि त्या भावनेतूनच त्या बैठकीत एकमुखी निर्णय प्रत्येकाच्या विचारधारेतून आला की मनोजदादा म्हणतील ती पूर्व दिशा, बार्शी विधानसभा मतदारसंघात देखील ते म्हणतील तीच पूर्व दिशा, अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीत झाला. अनेक वर्ष झालं मी राजकीय विश्लेषक म्हणून काम करते. अनेक विश्लेषणं तुम्ही केले, अनेक पॅटर्न तुम्ही बघितले, अनेक थेरी तुम्ही मांडल्या असतील. पण बार्शी मतदारसंघ असा आहे, बार्शी विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी कोणत्याही पक्षावर राजकारण न होतं, 2 व्यक्ती केंद्रित राजकारण होतं त्याच्यापूर्वी. तर त्याच्यामध्ये आता एक नवीन संधी दिसते मनोजदादा जारंगेंच्या माध्यमातून. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात संधी असल्याशिवाय पाऊल टाकू नये एवढं तरी राजकारण मला गेल्या 40 वर्षाच्या वाटचालीवरून कळलं. आणि बार्शी तालुक्याची म्हणजे पत्रकार म्हणून तुला देखील कल्पना आहे की बार्शी तालुक्याची एकूण मानसिकता कशा पद्धतीची आहे. आणि तशा वातावरणामध्ये एक जागरूक पत्रकार की जो बार्शीत जन्मलेला आहे, एक जागरूक पत्रकार की ज्याचा बार्शीचा कनेक्ट ग्रामीण भाग असो अथवा शहर असो, कुठल्याही चळवळी असो, त्याच्याशी चांगला आहे. त्यांनी ज्यावेळी जरांगे पाटील लाट बार्शी तालुक्यात असताना आपण का मैदानात उतरण्याचा विचार करू नये, हा